मधली सुट्टी. एखादा माणूस कला क्षेत्रात एक नाही अनेक गोष्टी उत्तम करू शकतो. तो उत्तम लिहितो, उत्तम दिग्दर्शन करतो, माझा तो आवडता गायक पण आहे, तो उत्तम नाचू शकतो, तो उत्तम अभिनय पण करू शकतो. पण ही व्यक्ती शाळेमध्ये काय काय शिकते, तर हे सगळं शाळेतच शिकते. शाळेत असताना काय काय करते याच्याविषयी मला प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे आता माझ्याबरोबर आहे द केदार शिंदे. केदार शिंदे, कसा आहेस तू? सलील यार, जाम मजा आली यार. 23 वर्षानंतर शाळेत आलो आहे. म्हणजे आधी एक तर ज्युनियर KG पासून ते पार 10वीपर्यंत या शाळेत शिकलो आणि खूप अटॅच्ड होतो शाळेशी. मग माझ्या अजूनही काटे येतात. आणि असं बोलायचं म्हणून नाही म्हणत आहे की जे आपलं ठरलेलं असतं ना टिपिकल अशा शोमध्ये आल्यानंतर मला शाळेबद्दल काय वाटतं वगैरे वगैरे. पण गिरण गावातून आलो ना, त्यामुळे गिरण गावात एक्झॅक्टली जे संस्कार होतात आपल्यावर ते शाळेत होतात. ते माझ्या सगळ्या शिक्षकांनी आणि माझ्या मित्रांनी माझ्यावर जास्त संस्कार केले. अभ्यासाव्यतिरिक्त शाळा तुझ्यासाठी काय काय तुला शाळेने दिलं असं म्हटलं तर किती मोठी यादी आहे? नाही, खूप मोठी यादी आहे. मला कॉन्फिडन्स या शाळेने दिला. मला पहिली स्टेजवर उभं राहण्याची संधी शाळेने दिली. आता मी कुठल्याही स्टेजवर उभा राहतो, मी डिरेक्ट करतो, मी लेखन करतो, मी गातो किंवा मी अभिनय करतो. या सगळ्या गोष्टींचं जे बाळकडू आणि ते पहिलं व्यासपीठ जे असतं ते या शाळेने दिलं. त्यामुळे इथे जर झालं नसतं तर मग आता जे काय चालू आहे ते झालं नसतं. त्यामुळे तिथून ज्या रॉ होतो ना, रॉ मटेरियल जे फुलवण्याचं काम केलं या शाळेने केलं. शाळा फक्त तू आणि शाळा नाही, तुझ्या वर्गातली मंडळी असल्याशिवाय ती कंप्लीट होणार नाही तुझी शाळा. आपण त्या सगळ्या गँगला बोलूया, त्यांच्याबरोबर तुझ्याशी गप्पा मारायला जास्त मजा. नक्की नक्की. आता हे सगळे इथे जमले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आहे आणि आनंदही सगळे इतके छान दिसत आहे शाळेत आल्यावर परत. तर मला एक एक वाक्यामध्ये ना आपण डॉक्टरांपासून सुरुवात करूया. नाही, डॉक्टरांपासूनच सुरुवात होणार आहे. ठीक आहे. केदार, शाळेतला केदार. दरवेळी डान्समध्ये आम्ही भाग घ्यायचो, तो सगळी मदत करायचा, त्याची फुल फॅमिली इन्वॉल्ड असायची आणि आम्ही नेहमी प्राईज मिळवायचो. बेसिकली जेवढं मला माहिती आहे की केदार हा उत्कृष्ट लीडर होता 10वीपर्यंत आणि शेवटपर्यंत त्याच्या ज्या म्हणजे लिडरशिप क्वालिटीज होत्या त्या जराही कमी नाही किंवा जास्त झाल्या नाहीत तोपर्यंत. केदार तेवढाच खोडकर देखील होता हे मला वाटतं 6वी-7वीमध्ये किलबिलमध्ये एक प्रोग्राम केलेला आणि तो शिरीष कुमार म्हणून एक प्ले होता. शेवटचा एक सीन होता ज्याच्यामध्ये तो शिरीष कुमार लास्टला म्हणजे त्याला अमरत्व प्राप्त होतं. तेव्हा केदारच्या मला वाटतं नाकावरती का असं तोंडावरती माशी बसलेली, तेव्हा तो मेलेला असं दाखवलं आहे आणि त्याच्या तोंडावरती का नाकावरती माशी बसलेली, पण तरी देखील केदार अजिबात हलला नाही. बिंग अ व्हेरी स्मॉल चाइल्ड त्यावेळेस, तर इट वॉज क्वाईट ऑब्वियस. गोल असा होता की म्हणून मी अभिनय सोडला, कारण माझ्या चेहऱ्यावरची माशी पण उडायची नाही. एक सगळेजण विसरले, केदार वॉज अ सार्जंट इन NCC. तो पण एक लिडरशिप क्वालिटी होती आणि तेव्हा आम्ही NCCमध्ये आमचा सगळ्यांचा लीडर होता, तर आम्ही कॅम्प वगैरे केले, ती पण एक आठवणी आहेत. तुला असं तेव्हा असं ग्लॅमर होतं की अरे शाहिराचा नातू क्या बात आहे असं? नाही, असं काही नव्हतं. एक मात्र खरं की या सगळ्यांना किंवा माझ्या सगळ्या शाळेला किंवा माझ्या सगळ्या सरांना अभिमान होता की शाहीर साबळेंचा नातू आपल्याकडे शिकतोय. पण कसं आहे की ना, फार वेगळ्या लेवलनी कधीच या लोकांनी माझ्याकडे बघितलं नाही आणि मला पण ती इच्छा नव्हतीच कधीच की अच्छा मी साबळेंचा नातू आहे म्हणून. मग काही शिकताच आलं नसतं. एक मात्र खरं की बाबांचा नातू असल्याचा फायदा कुठे झाला तर तो गॅदरिंगमध्ये झाला. म्हणजे व्यवस्थित बने बनाए सब प्रोग्राम्स मिल जाते थे. एक तर गाणी बाबांची
आणि मग काय करायचं चॉईस असेल तुझ्याकडे की हे काय हे का म्हणजे तुला आठवतं का मल्हारवारी आत्ता आपण फेमस आहे ना, आम्ही मल्हारवारी मला वाटतं 6वीत केलाय, 6वीत केलंय मी. यांच्या सगळ्यांचा मल्हारीवारी बसवलं होतं. एखादा असा ठळक दंगा आठवतोय का? दुसरीमध्ये म्हणजे सेकंड स्टँडर्डमध्ये इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम ए आणि बी डिव्हिजनमध्ये काहीतरी इश्यू झाला होता छोटासा, आणि तेव्हा 2 क्लासेसमध्ये एकदम जोरदार अशी दंगल उसळते ना, त्या टाईप झालं होतं. आणि कंपॉस बॉक्स म्हणजे बेसिकली बॅग, स्कूल बॅग, डबा, खायचा डबा, त्याच्यातलं काय नव्हतं, म्हणजे सगळे वॉटर बॉटल्स सगळं फेकून, पेन्सिल सगळं फेकून मारलं होतं. आणि याच्यात हा लीडर होता तेव्हा की हे फेका ते फेका. बरं प्रतिस्पर्धी कोण होतं माहितीये का? जरा मोठा अंकुश चौधरी. अंकुश चौधरी प्रतिस्पर्धी. अंकुश म्हणजे दुसरी माझ्या आणि त्याचं भांडण आणि मारामारी. पण याच्यावर शाळेत ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या असतील भरपूर, त्या मला वाटतं तुमच्यापेक्षाही तुमच्या सरांकडनं ऐकूया. तर तुमच्या शिक्षकांना आपण बोलूयात. तर तुम्हाला काय आठवतं पटकन केदार आणि शाळा असं म्हणलं? केदार म्हटलं की एक मिश्किल विद्यार्थी की जो मिश्किलपणा अजूनही त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय. मी सरांना हे सांगेन की आता मराठी हा सब्जेक्ट सर, मी मराठीमध्ये लिहितो ना आता, आणि मराठीमध्ये जी गोष्ट सादर करतो तो मराठीचा पाया पक्का करण्याचं काम या सरांनी केलं. आणि शिस्त म्हणतो ना आपण, लिडरशिप क्वालिटी ती कुठून आली तर ती NCC मधून आली. त्यावेळेला शाळेमध्ये पद्धत अशी होती की NCC मध्ये येण्यासाठी मुलांमध्ये खूप स्पर्धा असायची, म्हणून आम्ही 7वीमध्येच मुलांना शिक्षण द्यायचो. आणि केदार त्यावेळेला 5वी-6वीत होता आणि प्रकृतीने अतिशय किरकोळ होता. आणि किरकोळ मुलांना, वजनाने किरकोळ असलेल्या मुलांना NCCत प्रवेश मिळत नाही असा त्याचा समज होता. आणि अभ्यासात सुद्धा तो काही फार हुशार नव्हता. आमची अट होती की सर्व विषयात पास झालेला विद्यार्थी NCCमध्ये पाहिजे. पण तो रोज सांगायचा म्हणून मी त्याला घेतलं नाही. आमच्या सिलेक्शनमध्ये, परेडच्या सिलेक्शनमध्ये तो सिलेक्ट झाला आणि म्हणून त्याला NCCमध्ये घेतलं. पण ती क्वालिटी आहे ना लिडरशिपची. मी सार्जंट होतो NCCचा 9वीत. मी पार्लमेंट चा लीडर, स्कूल वर्गाचा जो एक मुलगा असतो पार्लमेंट, तो मी होतो. आणि शाळेचा मुख्यमंत्री पण मी होतो. पण केदारचा आणखी मला एक प्रसंग म्हणजे एक आठवतं. हे तोपर्यंत मला आधी तेवढं माहिती नव्हतं. मी डिसिप्लिन इंचार्ज असल्यामुळे सकाळी उशीर येणाऱ्या मुलांना शिक्षा करण्याचं काम किंवा जरा त्याचं पंचनामा करण्याचं काम माझ्याकडे असायचं. आणि केदारच्या बाबतीत ते एकदा घडलं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा. म्हणजे माझा नाईलाज व्हायचा की जरी माझा किती लाडका असला तरी उशीर आलाय म्हटल्यानंतर बाकी सगळ्यांना जी शिक्षा, काय राऊंड मारायचं असेल काय असेल ती केदारला. मग मला कळलं की तो त्या आजोबांच्या लोकधारामध्ये जायचा, रात्री उशीर यायचा, ती ना का जशी वाकडी टोपी वगैरे घालून नाचायचं वगैरे, आठवतो का ते दिवस? आणि त्यामुळे त्याला उशीर यायचा. मग ते मला कळल्यानंतर त्याला मी सांगितलं आता ह्यापुढे तुला रोज 10 मिनटं, म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला कामगार एरियामधली मुलं, बरीचशी मुलं पेपर्स टाकून, दुधाच्या पिशव्या घरोघर टाकून शाळेत यायची. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही त्या गिरण गावातली जाण आहे ही शाळा. म्हणजे येता जाता त्या कामगार मैदानाच्या जवळ मी आत्ता किती वेळा गाडीने तिथून जात असतो, तेव्हा मला माझं लक्ष जातं आणि तेव्हा असं वाटतं, अभिमान वाटतो आपल्याला की बॉस RM भटमध्ये मी शिकलो. आणि आता वेळ आहे फ्रुटी संगे मधुर आणि खटाळ आठवणींची. नेहमीप्रमाणे मी बाटली गोल फिरवणार आहे. ज्याच्यापाशी डोकं थांबेल बाटलीचं ती व्यक्ती आपल्याला काहीतरी खास आठवण सांगेल. केदार, माझ्यावरच ती वेळ आहे. तुला सांगायचं. येस. एक आठवण नाही पण मी कबुली देतोय. आम्ही 88ला सगळे 10वी पासआउट झालो आणि खूप अटॅच पहिल्या दिवसापासून होतो, म्हणजे ज्युनियर KG पासूनच. आमच्यात एक मुलगी आमच्याबरोबर शिकायची, जिचं नाव तबस्सुम काझी. कसं आहे माहिती नाही, ते हिंदू, मुस्लिम, शीख वगैरे असले काही प्रकार शाळेत तर माहितीच नाही. तबस्सुम हे नाव का आठवतं माहिती तुला? तिला ना 6 बोटं होती, म्हणजे इथे एक एक्स्ट्रा बोट होतं आणि इथे, म्हणजे प्रत्येक हाताला 6 बोटं होती. ते इतकं व्यवस्थित आणि खूप बहिणीसारखीच. 93ची दंगल झाली ना, ती माझ्याच शेजारी राहायची किडवाई नगरमध्ये. आणि मला एका रात्री फोन आला तिचा घरी की केदार, तू मला कितपत बहीण मानतोस मला माहीत नाही, पण मी तुला भाऊ मानते. आणि आत्ता माझ्या दारामध्ये जवळजवळ 200 ते 250 हिंदू लोक
दार माझं तोडायचा प्रयत्न करत आहेत. तो एकच बिल्डिंग अशी होती जी फक्त मुसलमानांची होती आणि तो अख्खा एरिया हा हिंदूंचा होता. आणि 93च्या दंगलीत कोणीच कोणाचं नव्हतं, म्हणजे कोणाला समजवायला जायचं हा एक प्रकार असायचा. तिथे ना ती खूप त्रासदायक घटना झाली की जी व्यक्ती ज्युनियर KG पासून 10वीपर्यंत जिला मी कधीच मुस्लिम मानली नाही, ती एका क्षणात मला कळली की ही मुस्लिम आहे. आणि मी खूप हतबल होतो, कारण प्रॉब्लेम असा होता की मी जाऊच शकत नव्हतो. पण एक मात्र खरं की मी त्या किडबाईनगर पोलीस स्टेशनच्या काही इंचार्जना बाबा ओळखत होते, बाबांनी फोन करून सांगितलं. मी नाहीच, कारण शाळेतलं आहे ना ते सगळं प्रकरण. मी बाबांना सांगितलं, बाबांनी फोन केला आणि बाबांनी सांगितलं की बाकी काही माहिती नाही, पहिल्या माळ्यावर माझ्या नातवाची मैत्रीण राहते तबस्सुम काझी, ही सुरक्षित राहिली पाहिजे. त्यानंतर सलील जवळजवळ 1.5 ते 2 महिने तिचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. आणि मला असं वाटलं, कारण कळलं की त्या बिल्डिंगमधले बऱ्याच लोकांचे हाल झाले वगैरे वगैरे. आणि 2 महिन्यानंतर तिचा फोन आला आणि माझ्या जीवात जीव आला, कारण ती वाचली होती. क्या बात आहे. मला आत्ता पण अंगावर काटा आला खरंच, कारण शाळा काय देते ह्याचं मला असं वाटत नाही इतकं चांगलं उदाहरण आज जगासमोर ह्याच्या इतकं चांगलं असेल की शाळा किती कनेक्ट देते, किती अटॅचमेंट देते. ह्याच्यानंतर मी काहीच बोलत नाही, कारण ही घटना आणि ह्याच्यातून मिळालेला मेसेज हा इतका मोठा होता की मी खरंच बोलत नाही. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. मधली सुट्टी